आजही पहाटे 4 वाजता उठले, देवपूजा आवरली आणि पारायणाला बसले. आजच्या ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं याचा विचार मी आदल्या दिवशीच करून ठेवला होता. दुधी भोपळ्याची भाजी जनरली आमच्याकडे व्यवस्थित खाल्ली जात नाही, म्हणून तो दुधी भोपळा खिसायचा आणि गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसनचं पीठ, बाकी ज्या काही भाज्या अवेलेबल आहेत सध्या, जसं की ओल्या कांद्याची पात आणि सगळे पावडर मसाले टाकून असे हे गावच्या स्टाईलचे धपाटे बनवायचे. मस्त लागतात. दुधी भोपळ्याचे जेव्हा थालीपीठं बनवतो म्हणजेच धपाटे बनवतो ना, त्यावेळेला पाणी वगैरे अजिबात पीठ मळताना टाकायचं नाही आणि ही धपाटी मस्त अशा छान घट्टसर दह्यासोबत एन्जॉय करायची. दुपारच्या ब्रंचनंतर थोडासा आराम झाला आणि त्यानंतर विकेंडची ठरलेली कामं, जशी की आम्ही शनिवारी किंवा रविवारी 2 लिटर दुधाचं अशा पद्धतीनं पनीर बनवतो एकदाच, जे आठवडाभर पुरतं. आणि यानंतर आज एक्स्ट्राचं हे काम म्हणजे खरवस मिळाला होता. जितकं दूध आहे ना तितकाच खरवस घेतला, त्यामध्ये गूळ ॲड केला, सुंठ आणि वेलचीची पावडर ॲड केली आणि अशा पद्धतीनं वरती टोपामध्ये 15-20 मिनटं शिजवून घेतला. खूप टेस्टी बनतो आणि हाय कॅल्शियम लहान मुलांच्यासाठी किंवा आपल्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक असा हा खरवस असतो. बाहेर जर का तुम्ही विकत घेऊन खायला गेलात तर खूप म्हणजे खूप महाग मिळतो. त्यापेक्षा असं जर का तुमच्या आसपास ही खरवस मिळत असेल, म्हशीचा गोटा असेल तर नक्की ट्राय करा. ओके, बाय.